नागपुर में मीडिया से बातचीत करते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने उद्धव ठाकरे की भाजपा पर की गई विवादित आलोचना यानी कि भाजपा मुंबई को बॉम्बे बनाना चाहती है को लेकर अपनी कड़ी प्रतिक्रिया देते हुए कहा कि ठाकरे की आलोचनाओं को वे गंभीरता से नहीं लेते क्योंकि पिछले 25 वर्षों में उन्होंने कुछ खास काम नहीं किया। फडणवीस ने कहा कि अफवाहों के जरिए वोट पाने की कोशिश करने वाले नेता जनता से हार का सामना करेंगे और उनकी अफवाहों पर कोई ध्यान नहीं देगा। आगे फडणवीस ने शाहसेना को लेकर भी अपनी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त की। फडणवीस ने 29 महानगर पालिकाओं की स्थिति पर कहा कि भाजपा की स्थिति मजबूत है और कम से कम 27 महानगर पालिकाओं में महायुति के तीनों में से किसी एक पार्टी का महापौर होगा, वही भाजपा नंबर 1 पर रहेगी। पहिल्यांदा तर याला गंभीरतेनेच मी घेत नाही। याचं कारण त्यांच्याकडे दाखवायला काही नाही, 25 वर्षात काही काम केलं नाही, त्यामुळे अफवांचा बाजार उठवून आपल्याला मतं मिळू शकतील असं जे त्यांना वाटतंय। मला असं वाटतं 16 तारखेला हे स्पष्ट होईल, त्यांच्या अफवांवर कोणी विश्वास ठेवणार नाही। शिवसेना म्हणजे शहासेना असल्याचे 100% पराभव डोळ्यासमोर दिसतोय, म्हणूनच हे राजकारण चाललेलं आहे। शिवसेना म्हणजे शहासेना आणि भाजपाची बी टीम असल्याचं ते आरोप करतायत। पहिल्यांदा थोडी बोलले, ते अनेक वेळा बोलले। प्रश्न हा आहे की ते बोलल्यानंतर कोणाचा त्यांच्यावर विश्वास आहे का? विधानसभेमध्ये ते असंच बोलत होते, तरी लोकांनी आम्हाला आणि शिंदेजींना निवडून दिलं। नगरपालिकेमध्ये पुन्हा आम्हालाच निवडून दिलं। आता महानगरपालिकेत जनता आम्हालाच निवडून दिली। जनता विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मतदान करेल असं वाटतंय। जनता टोमण्यांवर मतदान करणार नाही, जनता टीकेवर मतदान करणार नाही, जनता विकासावरच मतदान करेल। माझा असा कयास आहे की 29 महानगरपालिकेत आमची स्थिती चांगली आहे। किमान 27 महानगरपालिकांमध्ये महायुतीच्या 3 पक्षापैकी कुठल्या तरी पक्षाचा महापौर असेल आणि भाजप नंबर 1 असेल।